भले मी विनर नाही बनलो पण माझ्यासाठी महाराष्ट्रात मी पोहोचलो, समध्यांनी सपोर्ट केला, तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तिथं जाणंच माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती. पत्रे गंजलेल्या या गळक्या घरातून थेट बिग बॉसच्या आलिशान घरापर्यंतचा प्रभूचा प्रवास सोपा नव्हता. जालना जिल्ह्यातील वलखेड या गावात राहणारा प्रभू शेळके एका बाजूला गरिबी आणि दुसऱ्या बाजूला दुर्धर आजार या दोन्ही संकटांशी एकाच वेळी दोन हात करत होता. दुसऱ्याच्या टीव्हीवरती लोक टीव्ही बंद करायचे, टीव्ही पाहू नसं देत, तर आम्ही खुद त्याच टीव्हीवर दिसलो. खूप भारी वाटत होतं आणि ती फिलिंग वेगळीच येत होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्रभू पुन्हा आपल्या जुन्या गळक्या पत्र्याच्या घरात परतलाय. बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं असलं तरीही त्याचे कुटुंबीय आनंदात आहेत. त्याची जिद्द होती, मी काहीतरी ट्रॉफी घेऊन येईन किंवा जिंकून येईन, घर बांधीन. पण नाही त्याचं झालं स्वप्न. पण ते नाही झालं तरी आम्ही खुश आहोत आणि झालं तरी आम्ही खुश आहोत. एवढं काय आम्हाला हे नाही वाटत. बिग बॉस मध्ये भले भले स्पर्धक बाहेर पडत असतानाही प्रभू तब्बल 11 आठवडे तिकडे टिकला. याचं श्रेय तो महाराष्ट्रातील त्याच्या चाहत्यांना देतो. ना बिग बॉस कधीच माहिती नव्हता, पण मी गेलो तिथं. भले भले बाहेर निघलो, पण मी 11 आठवडे टिकलो. फॅमिली वीक झाला. खूप भारी प्रवास होता. प्रेक्षकाला हेच सांगेन, तुम्ही जितका सपोर्ट केलाय ते खूप माझ्यासाठी महत्त्वाचा होता. 11 आठवडे टिकून ठेवलं होतं. मला खूप अभिमान आहे, मला तुमचा खूप गर्व वाटतोय. असं सपोर्ट करीत राहणे मी. ट्रॉफी जिंकण्यापेक्षा देखील प्रभू बिग बॉस सारख्या शो पर्यंत पोहोचला, तिथे तब्बल 11 आठवडे टिकला, या गोष्टीचा त्याच्या वडिलांना मोठा अभिमान वाटतोय. स्वतःच म्हणजे वडिलांनी जमीन विकली, याला कुठंतरी दाखवावं. तुमच्यासारख्याने असं दाखवलं की आम्ही बुलढाण्याला न्या, इकडं उस्मानाबादला न्या, औरंगाबादला न्या, मुंबईला न्या, कोणता महाराज बघतोय असं ह्या ठिकाणी म्हणजे भरपूर पैसे गाडी भाड्यात याच्या सगळे काही घालवले, शेती विकली, सगळं काही झालं. तरी पण त्याच्या आजाराचे तो एवढा झुंज देऊन जर बिग बॉसमध्ये खेळून आला, याच्यापेक्षा कौतुक मी त्याचं म्हणजे खरंच केलं तितकं कमीच आहे. लहान वयातच जडलेल्या दुर्धर आजारामुळे इच्छा असूनही प्रभू केवळ 8वी पर्यंतचे शिक्षण घेऊ शकलाय. त्याच्या या प्रवासात त्याला त्याच्या कुटुंबियांनी मोठी साथ दिली. इथपर्यंत होती 8वी पर्यंत गावात शाळा आणि नंतर परतूरला मग त्याला ती सायकल आणता येत नव्हती, मोटरसायकलीवर कोणी घेत नव्हतं. मग अशा अडीअडचणीमुळं काही समजा त्याला शिक्षण बी झालं नाही. 8वी पर्यंत शिकला आणि मग ह्या रीलच्या माध्यमातून त्याने जरसा थोडं व्हायरल झाल्यामुळं तो थोडा पुढं सरकला आणि खूप काही महाराष्ट्राने प्रेक्षकांनी त्याला भरपूर सपोर्ट केला. प्रभूचा आजार बरा व्हावा म्हणून त्याच्या आई वडिलांनी सर्व प्रयत्न केले. मोलमजुरी करून मिळालेल्या पैशातून त्यांनी जे रुग्णालय देखील गाठलं. या कठीण प्रसंगात त्यांना कुणाची मदत मिळाली नाही, याची खंत त्याच्या आईला सतत सतावते. शेती इकली तरी पण काही फरक नाही पडला. मग कुणी म्हणलं मुंबईला सरकारी जेजे हॉस्पिटल, तिथं पण 4 महिने राहिलो. भीक मागून खाल्ला आम्ही, पण कोण्या नेत्या मंत्र्याची मदत नाही मागवली. कारण की आपल्या कष्टावरच आपण आपल्या लोकांच्या जीवावर काय आपण बाळ हे नाही केले. आपल्या कर्तृत्वातून प्रभू संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालाय. प्रभूची आजची लोकप्रियता पाहताना त्याचे व्हिडिओ बनवतानाचे सुरुवातीचे क्षण आईच्या डोळ्यापुढे आजही तरळतात. तुम्ही कवर करताना म्हणे, तुम्ही जवळ हातपाय चालता, जवळ तुमचे हातपाय चालतात तर मला बघताना म्हणे. मग काय करायचं, मी काहीतरी म्हणे करून दाखवतो. मग त्यांना एक व्हिडिओ, त्याचे पप्पा घरी आले 4 दिवसाला किंवा 8 दिवसाला ते घरी यायचे. मग त्यांचा मोबाईल घ्यायचा, अशी छोटीशी रील बनवून बघायचा. मग असं म्हणता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल गेला. मग मी असेच लोकांच्या रानात गेले, ज्वारी काढायला घेतली आम्ही. मग तिथं एक ते पण म्हणला मला पण घरी काय करमत नाही म्हणे, मी पण येतो तुझ्यासोबत. म्हणलं चल. मग आला तर मग तिथं ज्वारी काढली, एक असं इळ्यानं एक मूठ कापली आणि म्हणला की मग व्हिडिओ काढा. मग ते खूपच व्हायरल गेला. तर मग त्याला सवयच लागली म्हणे, मी आता व्हिडिओच काढतो, मला तर दुसरं काहीच काम होत नाही. मग असं म्हणताना मग ते दोघं भाऊ पण काढू लागले रील. मग खूपच रील ते व्हायरल गेल्या. मग म्हणला आता माझ्या रील व्हायरल गेल्या म्हणे, मी आता हेच करतो म्हणे, मला दुसरं वाजाचं काम होत नाही. बिग बॉसच्या आलिशान स्वप्नाळू घरातून प्रभू थेट त्याच्या गळक्या पत्रे गंजलेल्या घरात पोहोचलाय. ट्रॉफी जिंकून स्वतःचं छोटंसं घर उभं करण्याचं त्याचं स्वप्न अधुरं राहिलंय. मोबाईलवरून वोट करून त्याला बळ देणाऱ्या प्रेक्षकांनी प्रभू बॉसचं हे घर उभं करण्यासाठी आर्थिक आधार देण्याची आता गरज आहे. द्याल ना तुम्ही तो आधार? ब्युरो रिपोर्ट,
राईट अँगल, जालना.